नमस्कार. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स हा विषय अनेकांना थोडा अवघड वाटतो, बरोबर ना? आणि त्यातही न्यूटनची गतीची समीकरणे आली की हमखास गोंधळ उडतो. पण आता काळजी करायचं काहीच कारण नाही. आज आपण हाच विषय एकदम सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेणार आहोत. कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूला इतक्या गोष्टी घडत असतात. सिग्नल सुटल्यावर सुसाट वेग घेणारी गाडी असो किंवा उंच इमारतीवरून खाली पडणारा चेंडू असो, या सगळ्यांचा वेग, त्यांनी कापलेलं अंतर किंवा त्यांना लागणारा वेळ, हे सगळं आपण इतक्या अचूकपणे कसं मोजू शकतो? हाच तो प्रश्न होता ज्याने शास्त्रज्ञांना विचार करायला भाग पाडलं. आणि मग या मोठ्या आव्हानावर एक जबरदस्त उत्तर शोधून काढलं महान शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांनी. त्यांनी आपल्याला जणू काही खास टूलकिट दिलं, ज्यामुळे गतीशी संबंधित कोणत्याही कोडा आपण चुटकीसरशी सोडवू शकतो. ही 3 समीकरणं म्हणजे फिजिक्सचा पायाच आहेत असं समजा. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ही समीकरणं तेव्हाच काम करतात जेव्हा एखादी वस्तू सरळ रेषेत जात असेल आणि तिचा वेग एका ठराविक गतीने म्हणजे एक समान त्वरणाने वाढत असेल. चला तर मग आता वेळ आली आहे आपलं हे टूल किट उघडून त्यातलं प्रत्येक हत्यार म्हणजे प्रत्येक समीकरण नीट समजून घ्यायची. विश्वास ठेवा, परीक्षेमध्ये हीच समीकरणं तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहेत. तर आपल्या टूलकिटमधलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं साधन हे आपल्याला वेग आणि वेळ यांच्यातला संबंध दाखवतं. याचा मुख्य उपयोग वस्तूचा अंतिम वेग म्हणजे फायनल व्हेलॉसिटी शोधण्यासाठी होतो. तर हे समीकरण आहे v बरोबर u अधिक at. आता यात v म्हणजे अंतिम वेग, u म्हणजे सुरुवातीचा वेग, a म्हणजे त्वरण किंवा ॲक्सेलरेशन आणि t म्हणजे लागलेला वेळ. बघा, आहे की नाही सोपं? ठीक आहे, आपल्याला वेग तर काढता आला. पण समजा आपल्याला हे शोधायचं असेल की त्या वस्तूने एका ठराविक वेळेत एकूण किती अंतर कापलं, तर मग काय? त्यासाठीच आपल्या टूलकिटमध्ये दुसरं साधन आहे. हे समीकरण आहे s = ut अधिक अर्ध at वर्ग. यातला s म्हणजे विस्थापन, म्हणजेच सरळ रेषेत कापलेलं अंतर. हे समीकरण आपल्याला अंतर आणि वेळ यांना थेट जोडतं. आता एक गंमत बघा. विचार करा की गणितामध्ये आपल्याला वेग आणि अंतर दिलंय, पण वेळेच दिलेली नाही. मग काय करणार? अजिबात घाबरायचं नाही. अशाच परिस्थितीसाठी आपल्या टूलकिटमध्ये एक तिसरं खास साधन आहे. या समीकरणाची खासियतच ही आहे की इथे वेळेची म्हणजे टीची आपल्याला अजिबात गरज पडत नाही. फक्त सुरुवातीचा वेग, अंतिम वेग आणि कापलेलं अंतर माहीत असलं तरी उत्तर आरामात काढता येतं. चला एकदा पटकन या सगळ्या चिन्हांवर एक नजर टाकूया. u म्हणजे सुरुवातीचा वेग, v म्हणजे अंतिम वेग, a त्वरण, t वेळ आणि s विस्थापन. ही 5 चिन्ह आणि त्यांचे अर्थ पक्के लक्षात ठेवा. मग बघा गणित सोडवायला कशी मजा येते. बरं, आता आपल्याकडे हत्यारं तर आहेत, पण ती वापरायची कशी? त्यासाठी काही नियम आहेत. ही जणू काही या टूलकिटसोबत आलेली एक इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आहे असं समजा. हे नियम खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे नीट लक्ष द्या. बघा, जर वस्तूचा वेग वाढत असेल तर a नेहमी धन म्हणजे पॉझिटिव्ह प्लस घ्यायचा, आणि जर गाडीला ब्रेक लावला म्हणजे वेग कमी होत असेल तर a ऋण म्हणजे नेगेटिव्हली घ्यायचा. तसंच एखादी वस्तू थांबलेल्या स्थितीतून सुरू होत असेल तर तिचा सुरुवातीचा वेग u 0 असतो, आणि जर ती वस्तू शेवटी थांबली तर तिचा अंतिम वेग v 0 होतो. आता एक खास केस बघूया, गुरुत्वाकर्षणाची. जेव्हा एखादी वस्तू खाली पडते किंवा वर फेकली जाते तेव्हा त्वरण एच्या जागी आपण g वापरतो, म्हणजे गुरुत्वत्वरण. आणि नियम तोच, वस्तू खाली पृथ्वीकडे येत असेल तर g पॉझिटिव्ह घ्यायचा, आणि वर म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जात असेल तर g निगेटिव्ह घ्यायचा. आणि हो, परीक्षेतील गणित सोडवताना g ची किंमत साधारणपणे 9.8 मीटर प्रति सेकंड वर्ग घेतली जाते. हा आकडा पाठच करून ठेवा. अर्थात कधीकधी गणित सोपं करण्यासाठी प्रश्नात 10 घ्यायलाही सांगतात, तर तिकडे लक्ष द्यायचं. चला, आता आपण जे काही शिकलो त्याचा परीक्षेमध्ये नेमका कसा वापर करायचा यावर आपलं लक्ष केंद्रित करूया. परीक्षेत ना मुख्यत्वे 2 प्रकारचे प्रश्न येतात. एक म्हणजे संकल्पनांवर आधारित, म्हणजे थेट विचारतील विस्थापन आणि वेळ यांच्यातला संबंध कुठलं समीकरण दाखवतं. आणि दुसरे म्हणजे गणित, जिथे दिलेली माहिती वापरून आपल्याला वेग किंवा अंतर असं काहीतरी शोधायला सांगतात. आणि एक शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा सल्ला, गणित सोडवताना एककांकडे म्हणजे युनिट्सकडे लक्ष द्यायला अजिबात विसरू नका. वेग मीटर प्रति सेकंदमध्ये आहे का, त्वरण मीटर प्रति सेकंद वर्गात आहे का, हे तपासणं खूप महत्त्वाचं आहे. कारण इथे एक छोटीशी चूक झाली की सगळं उत्तर चुकू शकतं.
तर ही होती न्यूटनची गतीची 3 समीकरणं, आपल्या भौतिकशास्त्राच्या अभ्यासातली सर्वात शक्तिशाली साधनं. आता जाता जाता ह्या प्रश्नावर नक्की विचार करा. एखादी वस्तू वर फेकल्यावर जेव्हा ती तिच्या कमाल उंचीवर पोहोचते तेव्हा तिचा अंतिम वेग किती असेल, आणि हे शोधण्यासाठी आपण कोणतं समीकरण वापरू शकतो? यावर विचार करा, सराव करा, यश नक्कीच मिळेल.